नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार. आज आपण पाहणार आहोत FY BA फर्स्ट इयर बॅचलर ऑफ आर्ट FY BA इंग्लिश सिलेबस स्ट्रक्चर सेमिस्टर फर्स्ट अँड सेकंड विच इज चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम सिलेबस NEP 2020. तर आपण त्याचे जे काही विषय आहेत, कोणकोणते विषय आहेत ते आपण किंवा प्रोग्राम आउटकम्स अँड PO हे आपण बघणार आहोत. काय काय आहे ते, त्याचा फायदा किंवा कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात हे आपण बघूया. प्रोग्राम आउटकम्स: स्टुडंट विल बी एबल टू लर्न बेसिक्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. सेकंड, इट विल हेल्प डेव्हलप लिंग्विस्टिक स्किल्स इन स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य जे काय आहेत ते शिकण्यासाठी मदत होईल. स्किल सेट्स in the course will make students confident and employable. जे काही स्किल सेट आहे या विद्यार्थ्यांना जे कौशल्याचा संच जो आहे या कोर्सच्या माध्यमातून मिळणारा या विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आणि नोकरी मिळण्याजोगा किंवा त्याला एक बनवेल. स्टुडंट विल बिकम प्रोफिशियंट इन इंटरॅक्शन्स अँड कॉन्व्हर्सेशन्स अँड प्रोफेशनल डायलॉग्स. विद्यार्थी हा एक निपुण असा संवाद कौशल्य त्यामध्ये असतील. तो समोरच्या सोबत बोलू शकेल, इंटरॅक्शन करू शकेल आणि संवाद साधू शकेल. त्यासोबतच जे काही व्यावहारिक जीवनामध्ये बोलणं असेल तर ते डायलॉग, ते संभाषणसुद्धा ते करू शकेल. स्टुडंट विल बी इंट्रोड्यूस टू कॉम्प्लिमेंटरी डिसिप्लिन. स्टुडंट विल गेट एक्सपोजर टू प्रॅक्टिकल रिअल लाईफ सिच्युएशन्स. आत्तापर्यंत होतं की फक्त भाषा शिकायची म्हणलं की फक्त ऐकून घ्यायचं आणि LSRWC जे की लिसनिंग, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग या माध्यमातूनच शिकवलं जायचं. तर त्यासोबतच आता रिअल लाईफ सिच्युएशन्स देऊन प्रॅक्टिकल किंवा प्रेझेंटेशन्स घेतले जातील व त्याच माध्यमातून विद्यार्थी हा शिकल. It will help to enhance their awareness about shared national heritage. विद्यार्थ्याला जरी इंग्लिश हा विषय शिकत असेल, इंग्लिश लँग्वेज शिकत असेल, तरीही त्याला त्याच्या जे काही नॅशनल राष्ट्रीय जी काही विरासत आहे त्याची, जो काही इतिहास आहे, कल्चर आहे त्याचं, ते त्याच्यासोबत जोडलं जाऊन तो ते शिकणार आहे. स्टुडंट्स स्टडिंग पीसेस of literature will develop more human and broad approach towards others. विद्यार्थी हा साहित्याचे काही भाग शिकत असताना त्याच्यामध्ये माणुसकी हा गुणधर्म व त्या पलीकडे बघण्याचा दृष्टिकोन देणारी ही काय साहित्याची जी शिदोरी आहे तो ती शिकेल. Exposure to skills and values that are important in the present context will develop confidence in students. ज्या गोष्टींची आत्ताच्या काळामध्ये गरज आहे अशा गोष्टी शिकल्यामुळं आणि कौशल्य आणि मूल्य ही व्यक्तिमत्वामध्ये आल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये साहस आणि कॉन्फिडन्स हा येईल आणि तो विकसित झाला की विद्यार्थी हा आपोआप एक चांगला व परिपूर्ण सर्वांगीण विकास याच्या दृष्टीने बनेल व एक राष्ट्राचं ॲसेट बनेल. इट विल हेल्प डेव्हलप सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी अँड कमिटमेंट टू एक्सलन्स इन स्टुडंट्स. विद्यार्थ्यांमध्ये एक जबाबदारीची जाणीव, भावना आणि जे काही तो करेल त्यासाठी डिटर्मिनेशन त्याचं असणं, त्याचं कमिटमेंट असणं हे गरजेचं आहे आणि ती त्यात डेव्हलप होईल. प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम्स याच्यामध्ये काय, कम्युनिकेशन स्किल्स. मग आता स्किल्स आणि व्हॅल्यूज, मॉरल्स जे काही होतं तर ते कोणकोणत्या प्रकारचं आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर काय आहे तर कम्युनिकेशन स्किल्स. स्टुडंट विल बी एबल टू अंडरस्टँड अँड एक्सप्लेन देअर एक्सपिरियन्सेस अँड इव्हेंट्स अराउंड देम. विद्यार्थी हा त्याच्या व्यावहारिक जीवनामध्ये जे काय अनुभव घेईल
ते समजून घेऊन त्याच्या जवळपास घडणाऱ्या घटना आणि अनुभव याच्या जोरावर तो रिअल लाईफ कम्युनिकेशन स्किल शिकेल, त्याचं अनुकरण आणि ऑब्झर्वेशन करून. 2. रिसर्च ॲप्टिट्यूड. स्टुडंट विल डेव्हलप देअर बेसिक लिंग्विस्टिक स्किल्स नेसेसरी फॉर रिसर्च. जे काही रिसर्च ॲप्टिट्यूड हा 5व्या किंवा 4थ्या सेमिस्टरला, 4थ्या इयरला हा रिसर्च त्याला जे करायचं आहे, तर त्यासाठी ही 3 वर्षाची जी काही तयारी आहे, तो हळूहळू त्याच्यामधले रिसर्च स्किल आणि जे काही भाषिक कौशल्य आहेत ते विकसित करेल. 3. ॲनालिटिकल स्किल. स्टुडंट विल लर्न टू evaluate and access the authenticity and credibility of source materials. ॲनालिटिकल स्किल. विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषण कौशल्य असणं गरजेचं आहे, कारण विद्यार्थी हा विश्लेषण करण्यामध्ये जर चांगला असेल तर विविध गोष्टींचं किंवा व्यावहारिक जे काही अडचणी त्याच्यासमोर येतील त्यांचं इव्हॅल्युएशन करणं व त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्याचं सोल्युशन शोधणं हे गरजेचं असतं. त्याचप्रमाणे स्टुडंट ॲनालिटिकल स्किल आणि शिकला तर तो त्याचं मूल्यांकन करणं शिकेल. त्यासोबतच जी काय ऑथेंटिसिटी आणि क्रेडिबिलिटी, योग्य आणि दर्जेदार आणि त्याच्यावर दावा देऊ शकेल असा ऑथेंटिसिटी असणारं जे काही सोर्स मटेरियल आहे, साहित्य आहे आणि गोष्टी आहेत पुरावा म्हणून वापरता येण्यासारख्या, तर त्या शोधणं, त्यासोबत त्यांचा वापर करणं हा ॲनालिटिकल स्किल्स शिकून तो विद्यार्थी घडेल. प्रोफेशनल डेव्हलपमेंट. स्टुडंट विल हॅव करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन मेनी कॉर्पोरेट अँड पब्लिक ऑर्गनायझेशन्स. विद्यार्थी हा शिक्षण घेतो व त्याची पुढची पायरी असते ते म्हणजे त्याचं करिअर किंवा प्रोफेशनल लाईफ. त्यासाठी प्रोफेशनल लाईफ किंवा एक नोकरी शोधण्याच्या, एम्प्लॉयबल बनण्याच्या दृष्टिकोनातून त्याला प्रोफेशनल आजच्या युगाप्रमाणे बनलं पाहिजे. आणि त्या जो काही तो शिकतो आहे त्याच्यामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत त्याने ते शिकल्या पाहिजेत किंवा तो त्या ह्या माध्यमातून शिकेल. आणि फक्त पब्लिक आणि प्रायव्हेट या दोन्हीही ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून विविध करिअर ऑपॉर्च्युनिटीज त्यासाठी ज्या करिअर संधी आहेत तो ते शोधील व त्या लायक किंवा ते पूर्ण करण्याच्या साठी प्रोफेशनल डेव्हलपमेंट तो करेल. क्रिटिकल थिंकिंग. स्टुडंट विल लर्न अँड द इम्पॉर्टन्स ऑफ रेझिंग क्वेश्चन्स अँड फाइंडिंग ॲन्सर्स. विद्यार्थी जर क्रिटिकल थिंकिंग त्याच्यामध्ये असेल तर तो विविध प्रश्न विचारेल. प्रश्न आणि उत्तरं शोधणं आणि यातून शिकणं हे किती महत्त्वाचं आहे हाही मुद्दा तो शिकेल. ह्युमन व्हॅल्यूज अँड इथिक्स. स्टुडंट विल अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन व्हॅल्यूज. कितीही शिकला, एक मशीन टाईप जरी बनला, पण तो त्याच्यामध्ये जर मानवी मूल्य आणि इथिक्स जर नसेल तर काहीच उपयोगाचं नाही, कारण की तो माणूसच राहणार नाही. आणि माणसातली माणुसकी ही त्याच्या शिक्षणासोबत जागी राहावी, जाणती राहावी आणि त्याची जागृती ही त्याच्या मनामध्ये कायम राहिली पाहिजे. त्यामुळं हेही एक कौशल्य त्यांनी शिकणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग. स्टुडंट विल लर्न टू ॲक्सेप्ट चॅलेंजेस, ॲक्सेस द कॉम्प्लेक्सिटीज अँड फाइंड सोल्युशन्स. विद्यार्थ्यानं जे संकट आहेत त्यांना ॲक्सेप्ट केलं पाहिजे, ॲक्सेप्ट करणं शिकलं पाहिजे व त्याच्यामध्ये असलेली गुंतागुंत शोधून त्याला सोल्युशन म्हणजे काय पर्याय किंवा उत्तर शोधणं हे सुद्धा शिकलं पाहिजे. कारण की जर अडचणी आल्या आणि त्यातून जर पळवाटा नुसत्या काढल्या किंवा आपलं जे आळस आहे त्यातून तो विद्यार्थी कधी सुटू शकणार नाही आणि
ग्रोथ करू शकणार नाही. त्यासाठी त्यांनी प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल हे सुद्धा शिकलं पाहिजे. पॉलिसी अनालिसिस, स्टुडंट विल लर्न पोस्ट फॅक्टो implications and consequences of policies. विविध पॉलिसी ह्या फक्त इम्प्लिमेंटेशन करण्याने पूर्ण होत नाहीत किंवा त्याचा प्रभाव दिसत नाही, तर विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये त्या गोष्टी पॉलिसी अनालिसिस करून त्या रुजवल्या तरच त्या गोष्टींचा फायदा आहे. डिसिप्लिनरी knowledge. Student will know the basics of English language, its building block like vocabulary, reading, writing, comprehension. विद्यार्थी जीवनामध्ये हा डिसिप्लिन ही काही जी इंग्लिश लिटरेचरचा भाग आहे त्यामध्ये विद्यार्थी हा भाषेचे मूलभूत ज्ञान संपादन करीन आणि जे काही बिल्डिंग ब्लॉक्स आहेत विद्यार्थी घडवण्यामागं किंवा इंग्लिश शिकण्यामागची जी काही बेसिक तयारी आहे, फाउंडेशन आहे ती, किंवा व्हॉकॅब्युलरी, रीडिंग, रायटिंग, कॉम्प्रिहेन्शन हे जे स्किल आहेत तो या माध्यमातून शिकेल. त्याची ती भक्कम असं तो करेल. लिंग्विस्टिक ॲबिलिटीज. स्टुडंट विल लर्न टू ॲप्रिशिएट द लिंग्विस्टिक स्किल्स अँड यूज देम फॉर दिअर बेनिफिट्स अँड फॉर बेनिफिट ऑफ सोसायटी. विद्यार्थी हा शिक्षण घेतल्याच्यानंतर हा सोसायटीमध्ये जात असतो आणि त्याचे जर लिंग्विस्टिक ॲबिलिटी जर चांगली असेल तर त्याचा वापर तो स्वतःच्या तसेच सोसायटीच्या, समाजाच्या भवितव्यासाठी आणि चांगल्या गोष्टीसाठी तो वापर करू शकेल. त्यामुळे तो स्वतःची जे काही क्षमता आहे, भाषिक क्षमता, त्याचा वापर करून साहित्य रचना करून समाजामध्ये त्याचं स्थान, त्याचं स्टेटस तो उभारू शकतो, स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आणि एक त्याची वेगळी ओळख समाजापुढे मांडू शकतो आणि समाजाचे आरसा बनण्याचं आणि समाजाला एक नवा दृष्टिकोन देण्यासाठी तो पुढे येऊन पुढचा समाज घडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. या सर्व गोष्टी आणि कौशल्य हे या कोर्सच्या माध्यमातून FYBAच्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळतील. इथंच थांबू आपण. पुढचे कोर्स स्ट्रक्चर पुढल्या मध्ये बघू.